जय शिवराय मित्रांनो, रब्बी पीक विमा 2023 याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू। तर मित्रांनो, रब्बी पीक विमा 2023 याच्यामध्ये राज्यामधील बहुतांश जिल्ह्यांमधील याची अंतिम आणेवारी जाहीर केलेली आहे आणि त्या अंतिम आणेवारीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पाहिलेच असेल राज्यामधील जे काही पात्र जिल्हे आहेत, बहुतांश जिल्हे आहेत, तर त्याच्यामध्ये हेक्टरी 15 ते 16,000 रुपये किंवा 18,000 रुपये असे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। याच्यामध्ये प्रामुख्याने जर पिके पाहायला गेलं तर गहू, हरभरा व ज्वारी या तिन्ही पिकाचे जे काही ज्या सर्व शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। कारण तुम्ही जर पाहिलंच असेल गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु त्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील त्याची जे काही क्लेम असेल, जी काही तक्रार असेल, ती तक्रार दाखल केली नव्हती। तर या कारणामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केला होता त्यांच्या शेतामध्ये त्यांचे जे काही अधिकारी असतील ते तुम्हाला पाहणी करण्यासाठी आले असतील, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। आणि त्याच्यानंतर आता जर पाहिलं असेल तर पीक विमा रब्बी पीक विमा 2024 याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं सुद्धा चालू आहे आणि याची अंतिम तारीख काही दिवस राहिलेली आहे। तर राज्यामधील जे काही उर्वरित शेतकरी आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक विमा भरला होता, त्याचा क्लेम केला होता, तक्रार दाखल केली होती, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे। कारण हा सर्व पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि त्याची प्रोसेस चालू आहे, ज्यामुळे जे काही लाभार्थी बाकी आहेत, तर अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा उर्वरित पीक विमा जमा केला जाईल। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट रब्बी पीक विमा 2023 वर्षी, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।